दुसरा चालू आलाय. काय म्हणणे तुमचं, काय म्हणणे? राईस प्लेट, लिंबू सरबत, टेंट सगळं भेटेल. चालवले त्यांनी इथपर्यंत. तेव्हा इथं पाया पडायला जायचं. मित्रांनो दिवस दुसरा चालू आलाय. आज आम्ही चाललोय तारामध्ये शिखरला, जे महाराष्ट्रातलं चौथं सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1500 फूट काहीतरी आहे. सगळेजण उठले 4:30 वाजता. सगळे आता शेकोटी घेतात. हाऊ जोश कोकणे एकदम रेडी. एकदम क्या बोलता विनोद साहब? गुड मॉर्निंग भाई. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग करो गाइस को, सबको सुप्रभात. गुड मॉर्निंग करो गाइस को, ब्लॉग को गुड मॉर्निंग बोलो. मित्रांनो बंद कर आता टॉस. आम्ही आता अर्धा रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे. तारामध्ये शिकासाठी चाललोय. इथून थोडेसे आता अजून थोडे पायऱ्या चढायचे आपल्याला. नाही ते पायऱ्या बोलले ना काका, पुढे गेलेले 40 पायऱ्यात काहीतरी, पुढे 16 पायऱ्यात चढायचे. बाकीचे मेंबर चढतात पुढे. हे आहेत आपले गावडे साहेब. मागचे मी दाखवतो तुम्हाला, थांबा 1 मिनिट. हे आपले सगळे मागचे चढतात. हॅलो गाईज, आपण कालच्या सारखेच काही नल्ले पुढे गेलेले आहेत. त्यांना अक्कल नाहीत. पुढे काय करणार ना टीम वर्क नाही दिसत थोडंसं, काहीच प्रॉब्लेम होते. बाकी नाही काय. सरळ सरळ आहे रे मित्रांनो. लय उंच उंच झाडायला आहे. टाईट इथं. आम्ही आता जवळ आलोय. तुम्हाला दाखवतो, दिसत असेल तर बघा. इथं थोडी थोडी लाईट पेटते ना, तिथेच जायचं. त्या बाजूला झेंडा आहे. तो झेंडा आता दिसणार नाही रात्री, त्याच्यामुळं रात्र त्याच्यामुळं आपली पब्लिक येते मागून. कोकणे काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. नाही का बरं झाली इथेच आवडायची झाली. सूर्य झाल्यावर मग म्हणणार. अरे काय तुम्ही अवघड आहे पण इथे चढायला. थोडीशी लाईट ची कमी, बाकी नाही काय. ब्लॉगरचा जीव चाललाय पण काय नाही जाणार. मित्रांनो आलोय फायनली तारामध्ये गडावरती. मागं बघू शकतो माझ्या सह्याद्रीचे पर्वत आहेत पूर्णपणे. आता तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवतो सनसेटचा, म्हणजे इथून सनसेट आपण आता सगळ्यांना विचारू तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं या व्ह्यू बद्दल. तर आपले मित्र सोळसे सगळ्यांना विचारणार आहे मी, रेकॉर्ड करून. चला ठीक आहे, तर जाऊ आपण. चालायला हरकत नाही बाळा, प्रत्येकाला चालायला हरकत नाही. थांबायला कोणाला हरकत नाही. विनोद बसला काय झालं? आम्हाला चालता येतं ना, आम्हाला त्रास होतोय ना. अजून पुढे अरे दुखत नव्हतं. याची बघ कशी कोळंबी झालेली काल. तुम्हाला इथे वरती येऊन सूर्योदय म्हणजे बघून काय वाटलं तुमच्या मनाला? बघा भावांनो, मी वर आलो, लेट आलो, पण सूर्योदय स्टार्टिंग पासून बघितला. हे लवकर आले, त्यांनी फोटो काढणे त्यांचा वेळ व्यर्थ केला. तुला हात दिला मी भाई. तुला चढता पण होता. काय दिसलं रात्री एवढं टीमवर्क, रात्री एवढं टीमवर्क बद्दल बोलत होते. आणि भाई आले, अर्धा ग्रुप इकडे पोहोचला पण आहे आणि अर्धा ग्रुप तिकडे बसला. तिथे आलोय सूर्योदयासाठी, पण सगळ्यांनी फोटो कायमी बोलून गेलो, श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे, हा खेळ आता संपला.
मित्रांनो आता आम्ही हरिश्चंद्र मंदिरातून निघत आहोत. तर तुम्हाला जेवायची व्यवस्था टेंटची व्यवस्था करायची असेल तुम्ही इकडे येऊ शकता. हॉटेल शिवतेज चहा शिवतेज चहा कॉफी राईस प्लेट लिंबू सरबत टेंट सगळं भेटेल आणि त्यांची सोय पण उत्तम आहे. तुम्ही येऊ शकता. बस नाव माझं नाव पंढरीनाथ बादल. हां माझा स्टॉल कोकणकड्यावर आहे. हां तेच अतिशय उत्तम सोय त्यांची. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. आता आम्ही आलो इकडे एक गणपती मंदिर आहे ते आम्ही काल बघितलंच नाही. आता आम्ही जातोय घरी तर जातो आम्ही या मंदिरात. आलो इकडे जवळ तिथे बघा हे मंदिर गणपतीचं मंदिर आहे. गुफेमध्ये आहे बघू शकता. अशी एवढी मोठी गुफा आहे. खूपच मोठी गुफा आहे. हां दिसेल ना थोडा थोडासा उजेड आहे. ठीक आहे दाखवलं इकडे बघा. 8 फूट नसेल रे. 8 फूट नसेल मान 7 फूट चला आता आपण पाया पडून घेऊ. मित्रांनो आता आपण हरिश्चंद्र मंदिर इकडून निघणार आहोत. ते मंदिर आहे बघा इथे. आता मंदिरला आपण बाय बाय करणार आहोत. इकडे आता आपण मग त्या तिकडे गेलतो. तिकडे ते गणपतीची मूर्ती होती ना ते मंदिर ते तिकडे गेलतो आपण. आता आपल्याला खाली उतरायचं आहे. भरपूर रस्ता आहे मोठा आहे. बरंच झाड काय नो खरं खाते तुम्ही. मला द्या गोड लागतं काय काही जे आपण काय खातोय मला नाही माहिती. उंबर खातोय काय रे आमच्याकडे नाही बाबा. काय संतवाडीचा तू चव नाही लागली चवत नाही एवढं नाही खायचं. असं खातोय खायचं नसतं. पोटामध्ये काय होत गोड असतात ना फक्त खायला नसतं आपण थांबले आता ब्रेक साठी. पाणी पिवा पण मस्त पैकी. पाणी दे रे. पाणी प्यायला ना का बरं आवड काय त्यात तो गाईज मी पाणी पित आहे. तू चालूच आहे. मग गिरीश काय बोलतो जेवला का नाही. तुझं पण तोंड दाखव यार. तू व्हायरल झाला पाहिजे. तुझं पेमेंट किती सांग जरा पब्लिकला. बघा जे पुढे गेले त्यांना काय नाही. मागे राहिले त्यांना सगळं. पहिल्या ब्लॉग मध्ये रिव्हील करू किती इन्कम आहे. माझी इन्कम फुल बोलतोय याच्यापेक्षा तरी कमीच आहे. तुझी इन्कम सांग ना. 5 रुपये. मैं गरीब 2.0 हूँ. हाँ मैं गरीब 2.0 हूँ. दिवस बघितला का म्हणजे माझी. अबे कोकणे चल ना तिकडे जाऊ. त्या डोंगराच्या इथं नाही का आपण बसलो. चलो चलो उठो उठो रे उठो. अशी जागा पाहिजे ना जिथे झोपायला भेटलं. पाय टाकून बसलो. भावा आई के गावडे आपल्या पुढे फिरायचे जायचंय ना उदर बिदर मग झालं ना पटापट. मग ते काय तुम्ही म्हणजे कसं माहिती डिसिजन हा घेतो तेव्हा इंग्लिश जरा चालू करतो आता. मराठी ब्लॉग सोडून आता इंग्लिश ब्लॉग चालू होणार आहे. हा पटले. व्हॉट आर यू सेइंग वेगळाच विषय विचार विचारत नाही. येस There is not teamwork bro. संपली इंग्लिश संपली. मग उडायला काय problem? आपण लेट गेलो ना आपण त्याला नाटक करणार ना. तुम्हाला आधीच लेट आले. यांचं वेगळंच काहीतरी चाललंय. आपल्याला काय करायचं माहिती का. हा आता जायचंय ड्राय फ्रुट्स आहे. देन वी विल प्रोसीड फर्दर. इंग्लिश मराठी मिक्स प्लस इज इक्वल टू सेम इंग्लिश. संयम सेम इंग्लिश. हा बरोबर. तू काजू बदाम आणले. नो ओनली मनुके एवढी काजू बंदा मानायला काय. मित्रांनो आता आम्ही थांबलोय परत आपल्या नेहमीच्या जागेवर. तिथं आम्ही येऊन वेळ खाल्लेली आपण. मला आता आठवत असेल तिथं आपले आडव्यामा झोपले होते तिथे. इथे आपले खंडागळे महाराज उघडे होते.
आणि इथं आपण भेळ खाल्लेली. आता आपण परत तिथं भेळ खाणार आहे. आता फक्त 1 तासाचा रस्ता राहिला खाली जायला. हा जर काय बघा यांचे हे असे जर का चालत राहिले तर मग 2 तास 100% लागणार आहे. शिपादले आणि ते हे लोक हागायला नाही गेले त्यांनी कोणती तरी माणसं 2-3 दाखव काय पण सांगतो स्वतःला गेलं सकाळी टॉयलेटला. मी जाऊन आलोय. आता बोललो असतो पण शूजची अवस्था बघा इथं. कोणतरी गेल बाबा घरी तरी पण चालवले त्यांनी इथपर्यंत. आणि अजून गरीबाला द्यायचा विचार करतोय. नखतरी काढून यायची आता. आता सँडल घातले याची. चप्पल आहे ना चप्पल एकदम पट्टी आवळ कर. आता फेकून देतोय काय? बघा बघा हाच तो चेहरा तो इथं घाण करतोय. हाच तो चेहरा इथं घाण घालतोय. बुट ठेव बॅगेत ठेव बॅगेत ठेव. ब्लॉक चाललाय इथं नाही टाकायचं. पर्यावरण घाण नाही करायचं. मित्रांनो आता आम्ही उतरत आहे पण भीती वाटते कारण की चढायला काय नाही वाटलं एवढं पण उतरताना इथं कट इथं उतरण्यात बघा सरळ सरळ उतरायचंय. चढताना चढायचं होतं. ह्यांनी उतरले आता मला उतरायचंय. तर मी बघू कसं उतरू. ब्लॉगर इन द ब्लॉगर ऑफ द इयर अपने को मिलना चाहिए गाइस. काय हाडवळे दाखव ना आठवडे बाकीचे उतरतात. अरे हा इथंच सीन होता वाटतं तो. आठवडे मामा इथून चढत होते. अरे आलो इथूनच आलोय. आपण इकडून चढलो होतो आणि आठवडे इकडून वरती चढत होता. चला आता वरती जाऊ पुढे जाऊ. उतरू मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही किती चढलो होतो. ह्याच्यापेक्षा डबल आपण हे जे होतं ना हा डोंगर आम्हाला तारामध्ये येऊन दिसत होता खाली. हा डोंगर आम्हाला खालीवर तारामध्ये येऊन खाली दिसत होतं. काय माहिती एवढं ह्याच्यापेक्षा डबल ना रे. डबल. मित्रांनो नाही आपण नाही उतरलो खाली. अरे मला वाटलं उतरलो आपण खाली माहिती का. त्यासाठी मी लॉक चालू केला. चले अरे अजून किती लांब आहे रे. अरे स्क्रिप्टेड होती. हे स्क्रिप्टेड नव्हतं. अरे शपथ तो बोलला मला की इथं आलं नाही आलं वाटलं मला. सरळ सरळ पुढे जायचं ते डायरेक्ट बाहेर निघणार आपण. हे अजून किती आहे रे अजून 2 बाबा काय 200 मीटर आहे काय 200 मीटर फक्त आपण पोचणार. मित्रांनो आता आम्ही पोचलोय खाली फायनली. एवढ्या वरती चढून आम्ही इथं सकाळी इथं थांबलो होतो आणि आपली गाडी या साईडला आहे. दाखवतो तुम्हाला. अरे मी पहिल्या आल्यालाच बघितली तर गाडी बघितली. फायनली हरिश्चंद्रगड उतरून खाली आलोय. मस्त मजा वाटतंय. मजा आली खूप. पहिला एक्सपिरियन्स होता. टेंट लावला हे केलं सगळं केलं. बघू आता परत कधी गेलो तर ब्लॉग परत काढू आपण. हा बघा गाडी इथं आपली उभी मस्त आपली. आमचे सोळसे मामा. सोळसे मामा कसं वाटलं मग कसं वाटलं. एकदम मजा आली. हे विनोद कसं वाटलं रे. मस्त मस्त वा कसं वाटलं रे गावडे. बोल एकदम चुम्मा. आता आपण आलोय ओझरच्या गणपतीला. सगळ्यांनी लाईन लावली. गेले बघा इथं पाया पडायला जायचंय. इथून चढून आपल्याला असं इथून जायचंय. लाईन लावली थोडी थोडी लाईन पुढे जायचं. काय बोलता रे काय बोलत आहे तुम्ही. काय नाही काय आलं माझं काय मी कोणाच्या नव्हतं मागं लागलो. इकडे किचन बिचन आहे. इथे ॲनिमेचे पण फॅन आहेत रे. बरोबर नाही नाही मला गणेश मंदिराच्या स्थळाची इथं पण ॲनिमेचे फॅन आहेत बाबू. आपल्या गायच मंदिरात
झाले. आता आपण खराट निघूया आपण आपल्या गाडीकडं. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे इकडून. हे इथून लांबून मंदिर बघा, खूप भारी. आता आम्ही चाललो इथून जेवायला. आपली गाडी थेट मुंबई. इथं आपली गाडी पण होती. आणि काय थेट मुंबई. जेवायला कुठं थांबायचं पण? जेवायला थांबायचं शाकाहारी. हां यस, शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी. साधं बारा. बाळा, व्हिडिओ मध्ये नसतं दाखव ना, सांगायचं. एकच पेट आता. नाही रे बाबा. ऐक ना, मित्रांनो आम्ही जेवायला झाले बटर चिकन खाली गेड आहे. आपण दोघं जण आहे नॉनव्हेज वाले का. इकडे व्हेज वाले बसलेत, इकडे नॉनव्हेज वाले बसलेत. त्यामध्ये मी पण येतो. मित्रांनो आपलं आता जेवण आले. जेवण आम्ही चालू केलं. लेग पीस दिला भावा. अरे याला लेग पीस दिला. किती लेग असतात? लेग पीस. आम्ही चिकन मागवले, सॉरी इकडे व्हेज मागवले लोकांनी. व्हेज झाले, आपण चिकन मागवले. शुद्ध शाकाहारी. खाऊ आपण आता खाऊन झालं आपण भेटू. हा बघा, चिकन अंडी रोट्या, बाकी नंतर रोटी भेटू. मित्रांनो आता आपलं जस्ट जेवण झाले, मस्त पोट भरून खाल्ले, खूप मजा आली. पोट भरून खाल्लेले हे बघा, पोट बाहेर आलेलं आहे. आता थोडासा वॉक करतो, मग निघतो आम्ही. वॉक करतो आम्ही. आणि ते कसं ते पोटात जरा उमदळून आताच एक गाडी भरवली आम्ही मित्राने. तर ती साफ केली बरोबर. उलटी. हां आधी ड्रायव्हर नाला ओढू. तर मित्रांनो व्लॉग इथंच संपत आहे. तिथून पुढे व्लॉग कंटिन्यू नाही केला, कारण तिथून आम्ही डायरेक्ट गाडीत बसलो. घरी जायला खूप उशीर झाला होता. रात्रीचे 1 वाजता आम्ही तिकडे पोचलो. बोललो व्लॉग काढणं बरोबर नाही वाटत, सगळे झोपेत होते त्याच्यामुळं. बोललो इथं जेवण व्लॉग आता शूट करतो. हां, तर सांगायचं एवढंच होतं की थँक्यू. इथपर्यंत पाहत असेल तर सर्वांचे मनापासून आभार. बस एवढंच. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कमेंट करून सांगा की व्लॉग कसा वाटला मला. गाईज जिथून आम्ही चढणार आहे त्या तिथल्या कुठल्या तरी खालच्या गावात आहे आता आम्ही गाईज. बघू शकता